नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हे जे काही लेक्चर आहे ते शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 6 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 6 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंटरनॅशनल नो डाएट डे 6 मे रोजी साजरा होत असतो. तर इंटरनॅशनल नो डाएटचा उद्देश शरीर स्वीकार वाढवणे असा आहे आणि हा दिवस डाएटिंगच्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करतो. 6 मे रोजी नॅशनल नर्सिंग डे सुद्धा साजरा होत असतो आणि हा दिवस परिचारिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे. पुढील प्रश्न दुसरा, बायोकॉन कंपनीच्या उत्तराधिकारीची घोषणा कोणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किरण मुजुमदार शॉ यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. बायोकॉन ही भारतातील जैव औषध निर्मिती कंपनी आहे. याचं मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक येथे आहे आणि स्थापना 1978 साली झालेली आहे याची. आणि किरण मुजुमदार शॉ या बायोकॉनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनी कंपनीच्या उत्तराधिकारीची घोषणा सध्या केलेली आहे. आणि बायोकॉन ही भारताची प्रमुख लाईफ सायन्स कंपनीपैकी एक मानली जाते आणि कंपनीची उपस्थिती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये देखील आहे आणि कॉर्पोरेट सक्सेशन म्हणजे कंपनीतील नेतृत्व बदल प्रक्रिया होय, जे की आता जाहीर केलेली आहे त्यांनी. ठीक आहे. पुढील प्रश्न तिसरा, केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कितीवरून कितीपर्यंत वाढवलेली आहे? त्याला मंजुरी दिलेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 33 ते 37. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 5 मे 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. न्यायाधीशांची संख्या यावरून 33 वरून 37 पर्यंत वाढवली जाईल आणि मुख्य न्यायाधीशांसह एकूण संख्या 34 वरून त्यानुसार 38 होणार आहे. आणि यासाठी सुप्रीम कोर्ट ऍक्ट 1956 लागू आहे. बदलासाठी अमेंडमेंट बिल 2026 संसदेत मांडलं जाईल. ठीक आहे, पुढच्या काळात. आणि आर्टिकल 124 सर्वोच्च न्यायालयाच्या रचनेशी संबंधित आहे आणि CJI न्यायालयाचे प्रमुख म्हणजे हेड म्हणून कार्य करतात आणि सर्वोच्च न्यायालय हे भारतातील सर्वोच्च संविधानिक न्यायालय आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पुढील प्रश्न चौथा, जगातील पहिले मानवरहित स्टेल्थ लढाऊ विमान म्हणजे बायरॅक्टार किझिलेल्मा कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? नाव लक्षात ठेवा, मराठी पण बघू शकता. ठीक आहे. तर हे जे आहे ते तुर्कस्तानने विकसित केलंय. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे चौथ्याचा. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. बायरॅक्टार किझिलेल्मा हे जगातील पहिलं मानवरहित स्टेल्थ लढाऊ विमान आहे. हे विमान तुर्कस्तान देशाने विकसित केलेलं आहे. हे विमान स्टेल्थ तंत्रज्ञान, रडारचा चकवा देणारे म्हणून वापरले जाते आणि हे विमान AI आधारित आहे संपूर्णपणे. आणि हे विमान एअर टू एअर लढाऊ
क्षमता असलेलं मानवरहित विमान आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे जमिनीवरील आणि हवाई लक्ष्यांवरती हल्ला करू शकते. या विमानाचे पहिले उड्डाण डिसेंबर 2022 मध्ये झाले होते आणि नोव्हेंबर 2025 मध्ये याने हवेत लक्ष भेदण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली होती. तुर्कस्तानची तुर्किश एरोस्पेस इंडस्ट्रीज म्हणजेच TAI हे अंका 3 विकसित करत आहे. हा देखील पॉइंट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 5वा. 5 मे 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ECLGS 5.0 असं त्या स्कीमचं नाव आहे. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 5 मे 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने ECLGS 5.0 ला मंजुरी दिली. ECLGC म्हणजे एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम होय, फुल फॉर्म लक्षात ठेवा. आणि ही योजना प्रथम 2020 साली सुरू झालेली आहे आणि ही योजना COVID-19 काळामध्ये सुरू झाली होती. ECLGC ही क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे. या योजनेद्वारे कर्जावरती सरकारी हमी दिली जात असते आणि ही योजना कोलॅटरल फ्री किंवा अंशतः कोलॅटरल फ्री कर्ज देते, हे लक्षात ठेवा. आणि ECLGC 5.0 ही त्याची नवीन आवृत्ती आहे जी आत्ता लॉन्च केली जाते. आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लिक्विडिटी सपोर्ट देणं आणि MSMEs हे या योजनेचं प्रमुख लाभार्थी आहे. आणि क्रेडिट गॅरंटी योजना औपचारिक वित्तीय प्रवेश वाढवण्यासाठी वापरल्या जात असतात. पुढील प्रश्न 6वा. 2026 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, सिंगापूर. इथे क्रम लक्षात ठेवू शकता. पहिला आहे सिंगापूर, दुसरा जपान, थर्ड वरती आहे साऊथ कोरिया, नंतर आहे डेन्मार्क. ठीक आहे, असा क्रम लक्षात ठेवू शकता. हा लेटेस्ट डेटा आहे. ठीक आहे. पुढील त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026 मध्ये सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे असं प्रूफ झालंय आणि सिंगापूर सलग 3ऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावरती राहिलेले आहे. यामुळे हा क्रमांक हेनले पासपोर्ट इंडेक्सद्वारे दिला जातो आणि सिंगापूर पासपोर्ट धारकांना 192 ते 195 देशांमध्ये प्रवेश मिळतो आणि हा प्रवेश व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल स्वरूपात असतो. आणि सिंगापूरचा पासपोर्ट उच्च जागतिक गतिशीलता मोबॅलिटी दर्शवितो त्यामुळे. आणि हा पासपोर्ट लॅटिन अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश सहज देतो. जपान आणि दक्षिण कोरिया हे 2ऱ्या क्रमांकावरती आहेत आणि 188 देशांमध्ये त्यांना प्रवेश आहे. आणि सिंगापूरचा पासपोर्ट उच्च सुरक्षा आणि विश्वासार्हतेचं प्रतीक मानलं जात आहे. पुढील प्रश्न 7वा. भारतातील पहिल्या व्यावसायिक सी प्लेन ऑपरेशन्ससाठी DGCA ने कोणत्या कंपनीला परवानगी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, स्काय हॉप एव्हिएशन कंपनीला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतात पहिल्या व्यावसायिक सी प्लेन ऑपरेशन्ससाठी मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी DGCA डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने दिलेली आहे आणि मंजुरी स्कायहोप एव्हिएशन या कंपनीला देण्यात आली. स्कायहोपला एअर ऑपरेटर्स सर्टिफिकेट मिळालेले आहे आणि स्कायहोप ही भारतातील पहिली समर्पित सी प्लेन कंपनी आहे. स्कायहोप एव्हिएशनची CEO अवनीत सिंग या आहेत आणि स्कायहोपचे उद्दिष्ट आहे सुरक्षित व विश्वासार्ह प्रवास देणे आणि या प्रकल्पाला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे समर्थन आहे. सी प्लेन सेवा भारतात नवीन वाहतूक पर्याय म्हणून उदयास येत आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. केंद्र सरकारने MSP अंतर्गत शेतकऱ्यांना किती रकमेचा पाठिंबा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 4,800 कोटींपेक्षा जास्त पाठिंबा जाहीर केलेला आहे केंद्र सरकारने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 4,800 कोटींपेक्षा जास्त MSP समर्थन दिलेलं आहे. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, ठीक आहे, आणि किमान आधारभूत किंमत होय. आणि शिवराज सिंह चौहान हे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आहेत, हे लक्षात ठेवा. आणि कर्नाटकामध्ये सूर्यफूल पिकाची खरेदी मंजूर करण्यात आली या अंतर्गत, आणि महाराष्ट्रामध्ये हरभरा खरेदी वाढवण्यात आलेला आहे. आणि MSP मुळे कृषी अर्थव्यवस्था मजबूत होते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढतो आणि MSP योजना सरकारकडून किंमत हमी देत असते. पुढील प्रश्न 9वा. UAE मधील फुजेरावरील हल्ल्यामध्ये किती भारतीय नागरिक जखमी झालेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 3 भारतीय नागरिक. महत्वाचे पॉइंट्स पहा. UAE मधील फुजेराह येथे हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये 3 भारतीय नागरिक जखमी झालेले आहेत. आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला. मोदी यांनी नागरिकांवरती हल्ला अस्वीकार्य असल्याचं म्हटलं आणि भारताने UAE सोबत एकजूट व्यक्त केली आणि भारताने शांतपूर्ण संवादाचा मार्ग स्वीकारलेला आहे. यामध्ये स्वीकारण्याचे आवाहन केले. होर्मुझ समुद्रधुनी महत्वाची असल्याचं नमूद केलं आणि ही समुद्रधुनी जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची आहे. अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केलेला आहे. पुढील प्रश्न 10वा. वायबिलिटी प्लॅन 2.0 कोणत्या संस्थेनं मंजूर केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने. महत्वाचे पॉइंट्स पहा. वित्तीय सेवा विभाग वायबिलिटी प्लॅन 2.0 मंजूर केलेला आहे आणि हा प्लॅन क्षेत्रीय ग्रामीण बँकासाठी आहे आणि भारतामध्ये एकूण 28 RRBs आहेत सध्या. आणि हा प्लॅन 3 वर्षांच्या कालावधीसाठी आहे आणि वायबिलिटी प्लॅन 2.0 कालावधी 2025-26 ते 2027-28 असा असणार आहे. या योजनेचा उद्देश आहे आर्थिक स्थिरता वाढविणे. पुढील प्रश्न 11वा. ब्रेन कम्प्युटर इंटरफेस परिषदेचे कोणी उद्घाटन केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जनरल अनिल चौहान यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. जनरल अनिल चौहान यांनी BCI परिषदेचं उद्घाटन केलेले आहे आणि ते भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. आणि परिषद मानेकशॉ सेंटर नवी दिल्ली येथे झाली आणि ही परिषद ब्रेन कम्प्युटर इंटरफेस म्हणजेच BCI विषयावरती होती. BCI म्हणजे मेंदू आणि संगणक यातील थेट संपर्क तंत्रज्ञान होय, हे लक्षात ठेवा. आणि परिषद हेडक्वार्टर्स इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ यांनी आयोजित केलेली होती आणि परिषदेत भविष्यातील युद्धातील BCIचा वापर चर्चेला गेला आणि BCIचा उपयोग ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवण्यासाठी होऊ शकतो असं देखील यामध्ये सांगण्यात आलं. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. UIDAI आणि NFSU यांच्यातील करार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सायबर सुरक्षा व डिजिटल फॉरेन्सिक्स. महत्वाचे पॉइंट्स पहा. UIDAI आणि NFSU यांच्यामध्ये 5 वर्षांचा करार झाला आहे आणि हा करार सायबर सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक्स क्षेत्रात आहे. UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि NFSU म्हणजे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी. हे फुल फॉर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि हा करार इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाच्या अंतर्गत आहे आणि या कराराचा उद्देश डिजिटल सुरक्षा मजबूत करणे असा आहे. आणि हा करार भारताच्या डिजिटल ओळख प्रणालीला बळकटी देतो, हे लक्षात घ्या.
तर आजचे आपले 6 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला ही विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.